दत्त दत्त दत्ताची गाय, गाईचं दूध, दुधाची साय, सायाचं दही, दह्याचं प्रोटीन बटर मिल्क, ताक. लेट्स गिव्ह अन ऑनेस्ट रिव्ह्यू अमूल प्रोटीन बटर मिल्कचा. सर्वात पहिले तर पॉझिटिव्स. 25 रुपयाला 15 ग्राम प्रोटीन, फॅन्टॅस्टिक डील, एस्पेशली व्हेजिटेरियनसाठी तर एक नंबर ऑप्शन. सेकंड, इझी टू कॅरी. पण या पॉझिटिव्हमध्ये एक नेगेटिव्ह आहे, तो मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आणि थर्ड आहे, नाही, टेस्ट हा पॉझिटिव्ह नाही आहे. टेस्ट ताकासारखी नाही लागत. आता ह्याच्यामध्ये जर आपण थोडं मीठ टाकलं तर बेटर होईल. जर गोड हवं आहे तर त्यामध्ये शुगर फ्री टाका, विदाउट अफेक्टिंग कॅलरीज. टेस्ट बेटर होईल. हा आहे अजून एक नेगेटिव्ह. तुम्ही बघू शकता की जे आता पडलं आणि जे चिकटलेलं आहे ते ॲटलिस्ट 4 ते 5 ग्राम प्रोटीन राहिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायला लागेल आणि असं मिक्स करून मग घ्यायला लागेल. सो दॅट इज अ वेस्ट ऑफ टाईम. पण जर कन्व्हिनियन्सच विषय आहे आणि याची टेस्ट नाही आवडत तर सिम्पली नॉर्मल अमूलचा ताक प्या. दॅट इज ऑल्सो फाईन. पण सर्वात मोठा ड्रॉबॅक अमूलचा आहे की स्टॉकच मिळत नाही. मला मिळतो, जसं की हा वे प्रोटीन आहे अमूलचा, तो ताक आहे, लस्सी मी प्यायलोय, प्रोटीन पनीरसुद्धा खाल्लं आपलं, आणि 20 ग्रामचे प्रोटीन शेकसुद्धा माझे पिऊन झाले. सो मी तर लकी आहे, बट माझ्यासारखे सगळेच लकी नसतात. 6 आउट ऑफ 10 अमूल प्रोटीन बटर मिल्कसाठी. एक मिनिट भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला अमूलच्या बाकी प्रोडक्टचे सुद्धा रिव्ह्यू हवेत तर कॉमेंटमध्ये अमूलला फक्त टॅग करा. कारण अमूलचे हे प्रोडक्ट ऑफलाईन मिळत नाही आणि ऑर्डर करताना 12 किंवा 24 ऑर्डर करायला लागतात. त्यामुळे तुमचाच वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी मी सगळे रिव्ह्यू करेन.